सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामी सेवेत व्यस्त असाल आणि स्वामी सेवेतच व्यस्त राहा. स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. स्वामी सेवेतच व्यस्त असायला पाहिजे, कारण की कधी ना कधी स्वामी सेवा फळ देते. आपण इकडं तिकडं व्यस्त असलं ना त्याच्यामध्ये आपल्याला काहीही मिळत नाही. जेव्हा आपण स्वामी सेवेत राहतो तेव्हा आपल्याला नक्की फळ मिळतं. फळ जरी मिळालं नाही तरी स्वामी सेवा केल्याने मनाला खूप शांतता मिळते. आपलं मन जेव्हा भटकतं ना इकडं तिकडं तर आपल्या मनाला स्थिरता मिळते, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, आज आहे वटपौर्णिमा आणि मला वडाची पूजा करायला जायचं आहे. आता हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण आपल्या फोनमध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. मी आवरून घेतलं, सकाळची कामं झाली, देवपूजा झाली, स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्य झाला, स्वामींना नैवेद्य दाखवला. आज मला पौर्णिमा जेवू घालायची होती कारण मी 11 पौर्णिमेचं व्रत करीत आहे आणि सुवासिनी जेवू घालते. आज पूर्ण स्वयंपाक पूर्णाचाच करायचा होता, पण आज काही सुवासिनी जेवायला घालायचं नव्हतं, त्यामुळं मी पुरण घालायचं रद्द केलं आणि फक्त देवापुरतंच पुरण घातलेलं आहे आणि पुरणाचा नैवेद्य करून दाखवलेला आहे. असं काय झालं की मी पौर्णिमाची सवासिनी आज जेवू घालत नाही, तर जी सवासिनी मी जेवू घालीत होते ना त्या सवासिनीचे सासऱ्यांना देवाज्ञा झाली, म्हणजे देवाघरी गेलेले आहेत. त्यामुळं मी आज सुवासिनी जेवू घालू शकत नाही, त्यामुळं ही पौर्णिमा राहिलेली आहे. तसं तर 11 पौर्णिमा सुरू केल्यानं तेव्हापासून मी एकही पौर्णिमा गॅप पडला नाही, पण आजची पौर्णिमा फक्त त्या सुवासिनीमुळंच गॅप पडलेली आहे. तर मिस्टर म्हणले की दुसरी सुवासिनी जेवू घाल. मी म्हणलं तसं जमत नाही, पहिली जे जेवू घातली तिलाच जेवू घालावं लागतं. साडी खूप छान आहे, अशी मस्त चापून चोपून बसली. चला भेटू. मग त्यामुळं मी सुवासिनी काही बदललेली नाही, त्यामुळं पुरणाचा स्वयंपाक पण केलेला नाही, फक्त देवापुरतं पुरण घातलेलं आहे. आता आवरावर केली, घरी तर कोणीही नव्हतं. आता बघूया म्हणलं, कॅमेरा कोणी धरला तर व्हिडिओ करूया. पण इथे एक छोटासा मुलगा होता, त्याला म्हणलं करतो का रे व्हिडिओ, तर तो म्हणला हां करतो काकू. मग त्याच्या हातात फोन दिला, व्हिडिओ सुरू करून दिला आणि त्याने आपला थोडा जसा करायचा तेवढा केलेला आहे. आता बघा, इथं आल्याच्या नंतर भरपूर गर्दा होता आणि वडाचं झाड असं काही खूप लांब नाही बरं का, आमच्या घराच्या बाजूलाच आहे. गणपती मंदिर आहे आणि त्या गणपती मंदिराचं मोठं आवार आहे, तिथंच वडाचं झाड आहे, महादेवाचं मंदिर आहे आणि गणपती मंदिर आहे. मग जवळच असल्यामुळं काही प्रॉब्लेम आलेला नाही. मी एकटीच आले आणि इथं भरपूर लेडीज होते आणि खूप गर्दा होता. मग मी पूजा करून घेतली, अगोदर त्यांना करू दिले, मग मी पूजा करून घेतली. त्यानंतर वडाचे फेरे घातले. आता बऱ्याच जणी उपवास वगैरे करतात, पण मी कधीही उपवास करीत नाही, फक्त वडाची पूजा करेपर्यंतच उपवास करीत असते, काहीसुद्धा खात नाही. त्यानंतर मग जेवण वगैरे करते. आता फेरे घालून झालं की इथं सुवासिनीच्या ओट्या भराव्या लागतात, 5 तरी सुवासिनीच्या ओट्या भराव्या लागतात. अगोदर ब्राह्मणाची पूजा केली, ब्राह्मणीन काकूची केली, त्यानंतर लेडीजच्या ओट्या भरल्या. आता ओट्या भरून झाल्याच्या नंतर महादेवाच्या मंदिरात गेले, महादेवाला दर्शन केलं, महादेवाला पण पाणी घातलं आणि त्यानंतर गणेश मंदिरात गेले. हे बाजूचं दिसतंय ना ते गणपतीचं मंदिर आहे, तिथं त्याच्या पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे. आणि त्यानंतर मग मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर बघा, इतकी गरमी होती ना, भयंकर गरमी. चला आले जाऊन आणि भंडारा बघा कुंकाचा. चला केला व्हिडिओ, तिथं छोटासा मुलगा होता त्याच्याकडून करून घेतला आणि मी जेच घरात आले की लाईट गेली. भयानक गरमी होती, भयानक. बापरे, पाऊस येईल काय की असं वाटते. माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. एका वर्षी इतकी झड होती का नाही, चळकधार पाऊस होता. 8 ते 10 दिवस चळकधार पाऊस, एक थेंबही असं खंड पडत नव्हता. तेव्हा वट सावित्री पौर्णिमा आलती आणि मी माझ्या भाऊजाईसोबत गेले होते वडाला, आम्ही छत्री घेऊन अशी. आणि आज बघा काय वातावरण आहे, पाण्याचा थेंबसुद्धा नाही. पहिलं खूप पाऊस पडायचा बरं का, आता पाऊस पडत नाही. खरंच पहिलंचे दिवस खरंच खूप छान होते. पाऊस छान दणदण पडायचा, थंड वातावरण राहायचं. आणि आता बघा. चला भेटू पुन्हा, आता जेवण करते. लाईट आल्याशिवाय जेवत नाही, गरमी खूप व्हायला लागली. श्री स्वामी समर्थ. आवडल्यास लाईक शेअर फॉलो नक्की करा. बघा, मी आत्ताच म्हणलं की पाऊस येईना गेलाय आणि इतकं जोरात पाऊस आलाय, भयानक पाऊस. बघा हे बघा पाऊस,
विजा कडकड 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 करायला. सगळ्या अंगणात ढव झाला की हो तिथं. बाप्पा पूर्ण पाणी जमा झालंय तिकडं. पाणी जाईना झालं तिथून. आता हे वडाचं झाड बघा किती मोठं आहे आणि खूप काही दिवसाचं नाही, जुनं झाड नाही बरं का, आता नवीनच झाड आहे पण खूप मोठं झालेलं आहे. चला मी घरी आल्याच्या नंतर साडी वगैरे चेंज केली आणि जेवण केलं की लगेच धो 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 पाऊस आला. इतक्या विजा गडगडू लागल्यानं भयानक आणि खूप जोरात पाऊस आला खूप. चला असा होता माझा दिवस. तुम्हाला आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.